यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो हे आपण पहिल्यापासूनच ऐकलं आहे। पण तोच पुरुष एखाद्या स्त्रीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिल्यानंतर काय होतं हे आपल्याला दाखवून देणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी ह्या होत्या। त्यांचा जन्म 31 मार्च 1865 मध्ये महाराष्ट्रातील कल्याण इथे झालेला होता। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी गोपाळरावांशी त्यांचं लग्न झालं। लग्न झाल्यानंतर समाजाचा विरोध असताना त्यांनी आपल्या पत्नीला शिकवण्याची जिद्द केली आणि त्या पूर्ण प्रवासामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये खूप खडतर असे प्रसंग आले। त्यांना सामोरे जात समाजाचा विरोध असताना आपल्या पत्नीला शिकवण्याचा त्यांनी निर्धार केला होता। या प्रवासामध्ये आयुष्यातला टर्निंग पॉइंट तो ठरला। त्या काळामध्ये प्रसूती तज्ञ नसल्याने उपचार घेताना अस्वस्थ वाटायचं महिलांना आणि त्यामुळे योग्य उपचार न मिळाल्यामुळे त्यावेळी त्यांनी त्यांचं स्वतःचं बाळ गमावलं होतं आणि तो प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट ठरलेला होता। पण त्या गोष्टीला खचून न जाता त्यांच्यावर ओढलेली परिस्थिती इतर महिलांवरती येऊ नये म्हणून त्यांनी महिला प्रसूती तज्ञ होण्याचा निर्णय घेतला। पण हा प्रवास खूप जास्त खडतर होता कारण त्या काळी स्त्रियांसाठी शिक्षणाची वाट खोललेली होती। पण एक डॉक्टर बनणं खूप मोठी गोष्ट होती आणि तो निर्णय घेणं म्हणजे समाजाच्या विरुद्ध जाणं होतं आणि तो निर्णय घेतल्यानंतर तो प्रवास किती खडतर असणार ही गोष्ट त्यांना माहीत होती। तरीही त्यांनी आपल्या पत्नीला एक डॉक्टर होणं हे त्यांचं ध्येय ठरवलं आणि त्यासाठी खूप प्रयत्न केले आणि हा प्रवास खूप जास्त खडतर होता कारण त्यासाठी त्यांना परदेशी जावं लागणार होतं। 7 समुद्रापार जाऊन त्यांना तो युनिफॉर्म घालून ते शिक्षण घ्यावं लागलं आणि तेव्हा अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी आणि तेव्हा गोपाळराव अगदी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे होते। त्यांच्या पाठीशी एकदम एक स्ट्रॉंग पिलर सारखे उभे होते आणि तिकडची सगळी आव्हाने झेलताना गोपाळरावांची त्यांना पत्रे लिहायची पत्राच्या साहाय्याने त्यांना खूप जास्त आधार देण्याचं काम त्यांनी त्यावेळेस पण केलं होतं कारण त्यावेळेस फोन ह्या सगळ्या गोष्टी अजिबात नव्हत्या। 7 समुद्रापार ते त्यांना पत्र लिहायचे, पत्रातून प्रत्येक गोष्ट करायचे, त्यांना मोटिवेट करण्याचं काम किंवा प्रत्येक गोष्टी समजवण्याचं काम त्यांना करायचे आणि त्या अखेर 1886 साली त्या भारतातील पहिला महिला डॉक्टर झाल्या आणि हे यश त्यांच्या दोघांचं होतं। मात्र आयुष्य खूप थोडंसं उरलं होतं कारण क्षयरोगाने त्यांचा शरीर खालावलं होता। पण अभिमान होता की त्या दोघांनी मिळून एक नवा इतिहास घडवला होता कारण तेव्हापासून प्रत्येक महिला ही डॉक्टर बनण्याचं स्वप्न बघायला लागली। पांढरा कोट घालण्याचं स्वप्न तेव्हापासून प्रत्येक महिला बघायला लागली आणि तो इतिहास घडवला कारण त्यांच्या पाठीमागे एक खंबीरपणे साथ देणारा त्यांचा लाईफ पार्टनर होता आणि वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी आनंदीबाईंनी शेवटचा निरोप घेतला। पण गोपाळराव आणि आनंदी हे सर्वांसमोर एक आदर्श घेऊन आले होते आणि त्यांनी ॲक्च्युअलमध्ये शिकून दिलं समाजाला की फेमिनिझम आणि इक्वॅलिटी काय असते। त्या काळामध्ये फेमिनिझम इक्वॅलिटी ह्या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या। तरीही एवढ्या अवघड परिस्थितीमधून समाजाचा विरोध पत्करून गोपाळरावांनी आपल्या पत्नीला शिकवण्याचा निर्णय घेतला आणि एका प्रसंगानंतर त्यांचं आयुष्य पूर्ण बदललं आणि तो प्रसंग म्हणजे त्यांचं जे बाळ होतं ते त्यांचं बाळ दगावलं गेलं त्या प्रसंगामध्ये कारण एका डॉक्टर कडून एक मेल डॉक्टरकडून चेक करणं किती संकोचचं काम होतं आणि स्वतःवर जी परिस्थिती आली ती बाकी महिलांवरती येणार नाही हा विचार करून त्यांनी तो निर्णय घेतला आणि तो निर्णय आज लाखो विद्यार्थ्यांसाठी किती कामाचा झाला। तर ह्या त्यांच्या कर्तृत्वाला सलाम आहे। त्यांनी ज्या गोष्टी केल्या आणि व्हॅलेंटाईन वीकमध्ये सगळ्यात सुंदर लव्ह स्टोरी सांगायची म्हणताना ह्याच्यापेक्षा सुंदर आणि चांगली लव्ह स्टोरी होऊ शकत नाही। तुम्हाला त्यांचा लव्ह स्टोरी किंवा त्यांचा जो संघर्ष प्रवास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा चांगल्या व्हिडिओंसाठी।